नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। मी STI रोहिदास चुंदी पाटील। या ठिकाणी बघा आपण पोस्टमन भरती बघतो आहोत 2020ची आणि तुम्हाला माहीत आहे याच्यामध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 असतात। आपण पेपर 1चा सराव सुरू केला आहे, जीकेची एक टेस्ट तुम्ही या ठिकाणी बघितलेली आहे। आता पेपर 2 मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, पेपर 2 तुम्हाला जो असणार आहे तो असणार आहे 60 गुणांसाठी। ओके, आणि याची तयारी फार महत्त्वाची आहे। बरेच जण काय आहे सेल्फ स्टडी करताना हे जमत नाही, म्हणजे याच्यामध्ये 15 गुणांना जर बघितलं तुम्ही 15 गुणांना इंग्रजी शब्दाचे मराठी भाषांतर तुम्हाला करायचे आहे। 15 प्रश्न याचे असणार आहे। दुसरे 15 गुण असणार आहे ते मराठीचे इंग्रजीमध्ये भाषांतर तुम्हाला करायचे आहे। तिसरे 15 गुण असणार आहे निबंध लेखनासाठी आणि चौथे 15 गुण असणार आहे पत्र लेखनासाठी। आता या चारही मुद्द्यांची प्रॅक्टिस मी तुमच्याकडून भरपूर जास्त अशा टेस्ट या ठिकाणी सोडवून घेणार आहे। आता मी तुम्हाला ॲप्लिकेशनला टाकले आजच, आपले जे कोर्सचे विद्यार्थी आहे त्यांना आज मी पहिला निबंधाचा विषय देणार आहे। निबंध तुम्ही लिहिणार, मी ते तपासणार आणि मग त्याच्यावर एक व्हिडिओ ॲनालिसिस करणार की निबंध कसा सुरू करायचा, तो मुद्दा कसा कव्हर केला पाहिजे, त्याची स्टार्टिंग कशी असली पाहिजे, मध्य कसा असला पाहिजे, शेवट कसा असला पाहिजे, किती शब्दांमध्ये असला पाहिजे, तो त्याला जास्तीत जास्त 15 पैकी आपल्याला एक 11 ते 12 मार्क्स कसे पडतील, हे आपल्याला ते निबंध लेखनामध्ये पत्र लेखनामध्ये त्याचे प्रकार ते सगळं बघायचं आहे। आज आपला विषय या ठिकाणी आहे पेपर 2 मधील इंग्रजी शब्दाची मराठीत भाषांतर। तुम्ही अजून नवीन असाल, आपल्या कोर्सला जॉईन नसाल, खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे, त्या ठिकाणी जा, बघा एकदा ते डेमो लेक्चर्स बघा, PDFs बघा। जवळपास एक 300 ते 400 प्लस व्हिडिओज या ठिकाणी असणार आहे। गणित बुद्धिमत्तेची व्हिडिओज अजून कमी आहे, मात्र ते सगळी मी टाकणार आहे। प्रत्येक टॉपिक वाईज लेक्चर्स तुमचे असणार आहे। इतर सगळे लेक्चर्स टाकलेले आहेत, टेस्ट टाकलेले आहे, 200 प्लस टेस्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर नक्कीच मला वाटतं या ठिकाणी 100% तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहे आजच्या या ठिकाणी हे 15 प्रश्न आहेत। तुम्हाला 15 पैकी किती गुण मिळतात बघा, सोपेच असतात, मात्र कोणते प्रश्न येतात, कोणते शब्द विचारले जातात, हे असे मी तुम्हाला एक 200 ते 300 शब्द पूर्ण त्याची लिस्ट बनवून आपल्या कोर्सच्या स्टुडंटला देणार आहे। ते पाठच करून घेणार आहे मी, त्या प्रत्येक प्रश्नावर टेस्ट असणार आहे आपली। ओके, सुरू करतो आहोत। बघा इथे जर तुम्ही बघितलं, पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे। आधी बऱ्याच जणांनाही कळत नव्हतं की भाषांतर करायचं म्हणजे काय, काहींना वाटायचं की ते प्यारा आहे आणि त्या परिच्छेदाचं भाषांतर करायचं, तसं नाही आहे। वन लायनर MCQज आहेत, हे आधी लक्षात घ्या। या ठिकाणी बघा खालील प्रश्न 1 ते 15 मधील इंग्रजी शब्दांसाठी योग्य अनुवादित शब्द निवडा। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ते मराठीमध्ये पारिभाषिक शब्द माहीत असतात बघा, प्रत्येक याच्या पाठीमागे असतात, मात्र तिकडचे शब्द थोडे वेगळे आहे। हे सेंट्रलचे शब्द तुम्हाला जे NCERTच्या पाठीमागे दिले का, ते शब्द तुम्हाला विचारले जातात। ते सगळे मी काढतोय, माझं नोटिंग करणं चालू आहे त्यावर। तुम्हाला माहीत आहे, तुम्ही GKची टेस्ट आपली बघितली असेल, आता आपला सेपरेटली पोस्टाच्या GK संदर्भात वेगळी टेस्ट घ्यायची आणखी, आणि कोर्सच्या विद्यार्थ्यांना सगळंच भेटणार आहे। काही लेक्चर्स यूट्यूबवर आपण सगळ्यांसाठी फ्रीमध्ये टाकतोय, मात्र तुम्ही कोर्स त्या ठिकाणी जॉईन करा नक्कीच। बघा इथे जर बघितलं तुम्ही, पहिला शब्द होता सर्व्हिस। मित्रांनो सर्व्हिस म्हणजे काय, सरकारी, मान, मेवा की सेवा। आता हा प्रश्न कोणाचा चुकेल का, बहुतेक म्हणजे आता इथे बघा पात्रता काय आहे, पोस्टमन किंवा मेलगार्ड दोन्हीपैकी एक फॉर्म भरला असेल तर तुमचं 12वी पास आहात तुम्ही, आणि तुम्ही जर MTSचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही 10वी पास आहात। आणि 10वीपर्यंत सर्व्हिस हा शब्द एक साधारण शब्द विचारले जाणार, आधी हे लक्षात घ्या, मनातली भीती काढून टाका, पण अभ्यास करावा लागेल हे मात्र नक्की आहे। मग सर्व्हिस म्हणजे काय, लगेच उत्तर येते सेवा, सेवाला सर्व्हिस असं म्हटलं जातं। मग तुम्हाला उद्या प्रश्न विचारला येईल सर्व्हिस बुक म्हणजे काय, सांगा बघू, सर्व्हिस बुकाला तुम्ही काय म्हणणार मराठीमध्ये। आता या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं उद्या गव्हर्नमेंट म्हणजे काय, तर मग तुम्ही काय सांगणार, प्रश्न महत्त्वाचे, प्रश्न असेच येणार, ते या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे मी जातो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, तो म्हणजे व्हॅल्युंटरी। आता असे थोडेसे नवीन प्रश्न असतील किंवा नवीन शब्द असतील, मग आपल्याला तयारी त्याचीच करायची आहे। कोर्समध्ये मी काय शिकवणार आहे की तुम्हाला जे येत नाही ते मी तुम्हाला शिकवणार आहे। आता इथे जर बघितलं स्वघोषित, स्वैच्छिक, सर्वव्यापक आणि स्वचलित, मग आता नेमकं याचं उत्तर काय येईल, व्हॅल्युंटरी म्हणजे काय। मित्रांनो बघा व्हॅल्युंटियर म्हणतो बघा आपण, व्हॅल्युंटियर असंही म्हटलं जातं, स्वयंसेवक म्हटलं जातं, स्वतःच्या इच्छेने काही गोष्टी आपण करत असतो। या ठिकाणी जर बघितलं 2चं उत्तर आहे ते म्हणजे 2। ओके, आणि हा सराव कोणीही करून घेत नाही आहे मराठीमध्ये, पुन्हा एकदा सांगतोय, मराठीमध्ये अत्यंत दर्जेदार, आणि त्याच्यामुळेच आपल्या कोर्सला अफाट प्रतिसाद भेटतोय। तुम्हाला त्याच्यावर मी डिस्काउंटही तेवढं दिलं आहे, अत्यंत माफक शुल्क आहे। ओके, मात्र ते करणं गरजेचं आहे। पुढे जातो मी, ट्रान्सफर नावाचा शब्द आहे। आता ट्रान्सफर इथे या व्हॅल्युंटरीवरून आणखी एक तुम्हाला युनिव्हर्सल नावाचा एक शब्द मी विचारू शकतो किंवा तो विचारला जाऊ शकतो। युनिव्हर्सल काय म्हणणार तुम्ही युनिव्हर्सलला मराठीमध्ये, सांगा बघू।
युनिव्हर्सल हा शब्द आहे. ओके, त्याला तुम्ही मराठीत काय म्हणणार? युनिव्हर्सल. मुद्दाम तुमच्यासाठी काही प्रश्न टाकतोय, म्हणजे काही जण वाटेल अरे हे सोपे आहे. तसं नाही. ट्रान्सफर म्हणजे काय? पुढचा प्रश्न, ट्रान्सफर म्हणजे काय? बाहेर काढणे, स्थानांतरण करणे, अधिग्रहण आणि चालते होणे. मित्रांनो, काय आहे ट्रान्सफर? म्हणजे स्थानांतरण, बदली होणे म्हणतो आपण याला, बरोबर? बदली होणे असा शब्द याच्यासाठी आहे. मग पुढचा इथे याच्या संदर्भातलाच एक नवीन शब्द मी तुम्हाला विचारू शकतो. ट्रान्सफर ऐवजी मी तुम्हाला विचारलं की बाबा प्रमोशन हा शब्द तुम्हाला दिला उद्या, काय सांगणार तुम्ही प्रमोशनचं उत्तर? इंटरेस्टिंग आहे. माझे प्रश्न असेच असतात. मी तुमच्या समोर 15 प्रश्न आहे, मी त्याचे तुमचे 50 प्रश्न तयार करून घेत असतो. ओके, पुढे बघा, इन्शुरन्स हा शब्द आहे या ठिकाणी. इन्शुरन्सचं काय आहे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी. इन्शुरन्स जर तुम्ही बघितलं तर इन्शुरन्स म्हणजे हमी, विमा, योजना की सुरक्षा. इन्शुरन्स म्हणजे विमा, LIC कंपनी तुम्हाला माहीत असेल. ओके, मग हमीसाठी कोणता इंग्रजी शब्द तुम्ही वापराल? योजनेसाठी कोणता इंग्रजी शब्द वापराल? आणि सुरक्षेसाठी कोणता इंग्रजी शब्द वापराल? प्रश्न तुमच्यासाठी आहे, तर मुद्दाम विचारतोय. उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. जे स्वतःला हुशार समजतात किंवा मध्येच व्हिडिओ सोडून देण्याचे विचार करतील त्यांनी माझे या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल अरे काय येऊ शकतं याच्यामध्ये. ओके, पुढे मी जातोय. पुढचा मुद्दा आहे या ठिकाणचा, तो म्हणजे प्रमोशन. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं प्रमोशन म्हणजे काय. आत्ता विचारलं होतं वरती मी तुम्हाला मराठीमध्ये, अभिनंदन, रोजगार, वजावट की बढती. मित्रांनो, प्रमोशन म्हणजे बढती. काय? बढती होणे, पुढच्या पदावर जाणे. मग अभिनंदनासाठी तुम्ही कोणता शब्द वापरणार इंग्रजी? रोजगारसाठी कोणता शब्द वापरणार? आणि वजावटसाठी? हे सगळे शब्द मी सेंट्रलचे पेपर पाहिलेले आहेत, त्याच्यावरून हे शब्द काढलेले आहेत, आलेले शब्द आहेत. आधी ते क्लिअर करतो तुम्हाला. तुम्ही म्हणाल की शब्द नेमके आणले कुठून? सेंट्रलचे जे पोस्टाचे पेपर आहेत त्या ठिकाणाहून मी हे शब्द घेतलेले आहेत. पुढे जातोय, परमिशन. मला वाटतं याचं उत्तर तुम्हाला येणं अवघड नाही आहे, नक्कीच अवघड नाही आहे. परमिशन म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात येईल काय? परवानगी, अनुदान, दुर्गती की स्वतंत्रता. परमिशन म्हणजे परवानगी. मग अनुदानचा शब्द सुद्धा महत्त्वाचा आहे. अनुदानसाठी इंग्रजी शब्द कोणता? तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, तुमच्यासमोर प्रश्न आहे पुढचा, तो म्हणजे ट्रान्सलेटर. काय हो ट्रान्सलेटर म्हणजे? बघा बरं, माझं उत्तर येण्याच्यात तुमचं उत्तर येतंय का? बहुभाषक म्हणणार तुम्ही त्याला, अनुवादक म्हणणार, भाषिक म्हणणार की व्याख्याता म्हणणार? ट्रान्सलेटर, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करणारा अनुवादक. मग व्याख्याता कशाला म्हणणार तुम्ही? मराठीमधला शब्द आहे, महत्त्वाचा आहे. भाषिक कशाला म्हणणार? पुढचं रेप्रिमँड, थोडासा नवीन शब्द आहे, नक्कीच नवीन आहे. असे शब्द तुम्हाला तयार करावे लागतील, करून घ्यावे लागतील. रेप्रिमँड म्हणजे काय? निर्भत्सना, राग, शुभेच्छा की अभिनंदन? रेप्रिमँड म्हणजे निर्भत्सना, एखाद्याचं त्या ठिकाणी हे करणे, द्वेष करणे वगैरे, किंवा त्याच्यावर टीका करणे, असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, मग रागसाठी कोणता शब्द आहे? अभिनंदनसाठी कोणता आहे? शुभेच्छेसाठी कोणता आहे? हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत माझे. पुढचा प्रश्न या ठिकाणी ॲडव्हान्स. ओके, ॲडव्हान्स म्हणजे काय? पुढे मागे, अतिरिक्त, शिल्लक राहिलेले की मागे? ॲडव्हान्स अतिरिक्त, तो ॲडव्हान्स आहे, त्याच्यामध्ये अतिरिक्त काहीतरी गुण आहे. ओके, मग मागेसाठी कोणता शब्द तुम्ही वापरणार? आता ॲडव्हान्सला फक्त इथे जर पुढे असतं ना तर याचं ॲडव्हान्स उत्तर आलं असतं. पुढे लिस्ट बघा, लिस्टसाठी काय वापरणार तुम्ही? बिल वापरणार, सूचना वापरणार, सूची वापरणार, प्रोग्राम वापरणार? मला वाटतं उत्तर तुमचं रेडी आहे. काय? लिस्ट म्हटलं की आपण काय म्हणतो त्याला? सूची आहे. काय? आमच्याकडची ही सूची आहे. लिस्ट म्हणजे सूची, हे लक्षात घ्या. पुढे मी जातोय या ठिकाणी. पुढे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की लिस्ट म्हणजे सूची झालं, पण बिलाला मराठीमध्ये काय म्हणायचं? बिल हा इंग्रजी शब्द दिला मी. प्रोग्रामला मराठीत काय म्हणणार तुम्ही? सूचनासाठी इंग्रजीमध्ये तुम्ही काय म्हणणार? इंटरेस्टिंग. पुढे पुढे जातोय मी. डिपेंडंट हा शब्द आहे. डिपेंडंट. डिपेंडंट म्हणजे काय? अघोषित, आश्रित, लहान की नालायक? डिपेंडंट म्हणजे मित्रांनो आश्रित, दुसऱ्यावर डिपेंड असलेला. ओके, लहानसाठी कोणता शब्द आहे इंग्रजी सांगा बघू. पुढे जातोय मी. स्पेशल हा शब्द आहे. स्पेशल म्हणजे काय? बरोबर, वेगळा, विशेष की आश्चर्यकारक? स्पेशलसाठी शब्द आहे विशेष. मग बरोबरसाठी काय इंग्रजी शब्द आहे? आश्चर्यकारकसाठी काय आहे आणि वेगळासाठी काय आहे? उत्तर तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं द्या. ओके, थोडे थोडे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. माझे कोर्सचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही उत्तर द्या, वहीवर लिहायला शिका. मी जे आजचे 15 प्रश्न घेतोय ना, वहीवर लिहून ठेवा, त्याचा अर्थ लिहून ठेवा आणि असेच प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करा. आणखी थोडंसं तुम्हालाही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह व्हावं लागेल. मी तुम्हाला ॲक्टिव्ह करणारच आहे. आता मी एक वेगळी टेस्ट घेणार आहे पुन्हा, मराठीमधून इंग्रजी, अशा आपण अनेक टेस्ट घेणार आहोत. बेनिफिट. बेनिफिट म्हणजे काय? लालच, फायदा, शुभ की नुकसान? बेनिफिट म्हणजे फायदा. क्लिअर आहे. ओके, लालचसाठी काय शब्द आहे? शुभसाठी काय शब्द आहे? आणि नुकसानसाठी काय शब्द आहे? सोपे शब्द आहेत.
तुम्हाला जे विचारतोय ना ती सोप्याबद्दल विचारतोय मी. मात्र आता अभ्यास नसेल तर आपल्याला थोडंसं अवघड वाटेल. मी सगळ्यांची उत्तर हळूहळू देत चालेल पुढच्या लेक्चर्समध्ये. मात्र तुम्हाला आलं पाहिजे किंवा शिकून घ्यावं लागेल, थोडासा अभ्यास करावा लागेल. गिफ्ट, गिफ्ट म्हणजे काय? तोहफा, रिश्वत, उपवास की इच्छा. गिफ्ट म्हणजे मित्रांनो गिफ्ट, तोहफा. ओके, तोहफा म्हणतो आपण, थोडासा हिंदी टाईप शब्द होता तो. मग रिश्वतसाठी मराठी शब्द कोणता आहे आणि इंग्लिश शब्द कोणता आहे? इच्छेसाठी कोणता शब्द आहे? विलिंग पॉवर म्हणतो बघा आपण. मला वाटतं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. उत्तर तुम्ही देणार आहात. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे अर्न हा शब्द आहे. कोणता? अर्न हा शब्द या ठिकाणी आहे. अर्न म्हणजे काय? अर्न म्हणजे कमाई, खर्च एकत्र उगवणे. उत्तर आहे कमाई. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता हे आज फक्त एकदम सुरुवातीला सोपी शब्द घेतलेले आहेत. मात्र मी तुमच्यासाठी काय काम करतो हे लक्षात घ्या. मी जे काही सेंट्रलच्या याच्या आधीच्या पोस्टाचे एक्झाम झाले आहेत ना, ते जे हिंदीमध्ये जे काही मटेरियल आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये आणून देतो आहे आणि सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर मी हे सगळं मांडणार आहे. मी वेगळं काही करत नाही आहे. मात्र ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ओके, आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP, ओके, ते तुम्ही डाउनलोड केलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर अभ्यास करताय. त्याच्यावर काही फ्री मटेरियलसुद्धा आहे. मात्र फ्रीला लिमिटेशन्स आहे. तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर तुम्हाला अफाट सगळं सिलेबसनुसार त्या ठिकाणी सगळे व्हिडिओज, सगळ्या PDF, सगळ्या टेस्ट भेटणार आहेत. त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्तेच्या टेस्ट आहे, इतर सगळ्याच विषयाच्या म्हणजे पॉलिटी, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास आणि विशेषतः नीतिमत्तेवर आपण काम करतोय. त्याचं नीतिमत्तेचे 10 ते 15 पानांच्या नोट्स माझ्या तयार होत आहेत. त्या हिंदीच्या मराठीत ट्रान्सलेट करून तुमच्यासाठी मी देतोय. त्याच्यावर एक सेपरेटली 1-2 टेस्ट मी घेणार आहे. ओके, तर चला तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर जाल, लगेच डाउनलोड कराल ॲप्लिकेशन आणि सध्या ऑफर चालू आहे. त्याच्यामध्ये कोर्सला ॲडमिशन घ्याल आणि आमच्यासोबत या उपक्रमामध्ये सहभागी व्हाल अशी माझी इच्छा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.